पंतप्रधान मोदींच्या भाषणावरती नवाब मलिक यांची प्रतिक्रिया येतेय सरकारकडून. आपण बघूयात ते नेमकं काय म्हणताय. गरिबांना या परिस्थितीमध्ये केंद्र सरकारकडून काय मदत मिळणार याच्या बाबतीत काही उल्लेख केला नाही. उलट वॅक्सिन हे राज्य सरकार खरीदतील आणि मोफत नाही, आता पैसे मोजावा लागेल या प्रकारचा त्यांनी माहिती दिली. मला वाटते कुठेतरी या देशामध्ये आजची जी परिस्थिती आहे, अपेक्षा होती की पंतप्रधान हेल्थ इमर्जन्सी हे जाहीर करतील आणि त्याच्यासाठी काहीतरी उपाययोजना करतील. पण त्या उलट आम्हाला असं वाटते कुठेतरी अजून बंगालची निवडणुका असताना ते निवडणूक मोडमधून बाहेर पडलेले नाही. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे उद्या रामनवमी आहे. त्या संदर्भात राज्य सरकारनं नियमावली जाहीर केली आहे. यंदा रामनवमीचा उत्सव घरीच साजरा करावा, तसंच कुठलीही मिरवणूक किंवा रॅली काढू नये असे आदेश देण्यात आले. भाविकांना मंदिरात प्रवेशबंदी असेल. तसंच रामनवमीला गर्दी टाळण्यासाठी भजन कीर्तनाचं आयोजन करू नये असंही सांगण्यात आलंय. शिर्डीत आजपासून रामनवमी उत्सवाला सुरुवात झाली आहे. या उत्सवानिमित्त मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. 3 दिवस शिर्डीत रामनवमीचा उत्सव चालणार आहे. पण कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी साई भक्तांना या उत्सवात सहभागी होता येणार नाही. कोरोनामुळे साई पालख्यांवरही बंदी आहे. पंढरपुरातील चैत्री यात्रा यावर्षीही प्रतिकात्मक पद्धतीनं साजरी होणार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चैत्री यात्रा यंदाही रद्द करण्यात आली आहे. पंढरपूर मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी यात्रा रद्द झाल्याची माहिती दिली आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यांनी स्वतः ही बातमी ट्विट करत दिलेली आहे. राहुल गांधींना कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत. अलीकडेच त्यांनी पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी कोणतीही मोठी सभा घेणार नाही असं जाहीर केलं होतं. पुण्यातल्या सतेश कौंची या तरुणानं विकसित केलेल्या फोल्डेबल बाईकला भारत सरकारचं पेटंट मिळालंय. एकदा चार्ज केल्यावर ही बाईक 70 ते 80 किलोमीटर धावते. पार्किंगची समस्या असलेल्या भागात ही फोल्ड होणारी बाईक अतिशय उपयुक्त ठरू शकते असा दावा सतीश कौंची यांनी केलाय. अनेक वर्षाच्या मेहनतीनंतर त्यांनी ही फोल्डेबल बाईक बनवली. बाजारात लिंबूचे भाव चांगलेच वधारले. ठाण्यात किरकोळ बाजारात सध्या 1 लिंबू 10 रुपयाला मिळतोय. कोरोनाची साथ आणि वाढता उकाडा यामुळे क जीवनसत्व भरपूर असणाऱ्या लिंबूंची मागणी वाढली आहे. त्यामुळेच ठाण्यातल्या बाजारात 10 रुपयांना 1 लिंबू मिळतोय. जीवाची बाजी लावून चिमुकल्याचे प्राण वाचवणारे रेल्वे पॉइंटमन मयूर शेळके यांना रेल्वे प्रशासनानं 50,000चा पुरस्कार जाहीर केलाय. वांगणी रेल्वे स्थानकात रेल्वे ट्रॅकवरती एक चिमुकला पडला होता. तिथं कर्तव्यावरती असलेल्या मयूर शेळके यांनी धाडस दाखवून अवघ्या 7 ते 8 सेकंदात त्या मुलाचे प्राण वाचवले होते. सह्याद्रीची उंची म्हणजे